नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, यापूर्वी खरं तर या विषयावर मी एक व्हिडिओ करून झालेला आहे. प्रतिवर्षी राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं एक संमेलन किंवा मोठा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर घेतात. एखाद दुसरा लॉकडाऊनच्या काळातला अपवाद सोडला तर दरवर्षी हा सोहळा पार पडतो आणि त्याप्रमाणे यावर्षीही झाला. त्यावर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीत भाष्य केलेलं आहे. मी सुद्धा केलेलं आहे. मी जेव्हा 2-3 दिवस गेल्यानंतर राज ठाकरे यांनी जो काय राजकीय पवित्रा घेतलेला आहे त्याचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करत होतो, राजकीय अभ्यास करत होतो, तेव्हा बारकावे लक्षात यायला लागतात. आपण वरवर बघतो तेव्हा गोष्ट वेगळी असते, पण आपण एखादी गोष्ट निरखून बघतो तेव्हा त्यातले छोटे छोटे फरक आपल्याला नजरेत यायला लागतात, जे आपल्याला सुरुवातीला दिसलेले नसतात. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे त्यांनी इंस्टाग्राम मधून बाहेर पडा, मनोरंजनातून बाहेर पडा वगैरे वगैरे आवाहन केलं, किंवा महाराष्ट्रातल्या एकापेक्षा एक महान अशा व्यक्तिमत्वांची ओळख करून दिली, त्यांच्या नावांची यादी वाचली, त्यातल्या काही निवडक लोकांचं कर्तृत्व सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यातल्या एकेका व्यक्तीबद्दल आपण एक एक तास प्रदीर्घ भाषण देऊ शकतो असंही सांगितलं. आणि हे सगळे विषय चर्चेचे वगैरे झाले. एखाद दुसरं कोणीतरी राज ठाकरेंच्या गुढीपाडवा भाषणाविषयी बोलताना नेमका मुद्द्याला हात घातला. तो मुद्दा होता की या एवढ्या आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय किंवा वार्षिक सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांनी कुठेही ताज्या नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका किंवा राज्यभरच्या महापालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका यामध्ये पक्षांच्या वाट्याला आलेलं जे अपयश आहे त्याचा जरा सुद्धा उहापोह केला नाही. किंबहुना गेल्या जवळजवळ 5-6 महिन्यापासून ज्या ठाकरे ब्रँड आणि दोन भावांनी परत एकत्र येणं यावरून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि प्रामुख्याने मराठी माध्यमांमध्ये गदारोळ करण्यात आला. त्या ठाकरे ब्रँड विषयी किंवा मराठी अस्मितेसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले याविषयी चकार शब्द किंवा आपलं वेगळं काही असेल तर मत किंवा त्याविषयीचं आपलं आकलन राज ठाकरे यांनी चुकूनही त्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणामध्ये व्यक्त केलं नाही. आणि ही बाब मला महत्वाची वाटते. 2-3 पत्रकारांनी किंवा माध्यमांनी त्याचा उल्लेखही केला की चुकूनही उद्धव ठाकरे या आपल्या थोरल्या बंधूचा, चुलत बंधूचा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ज्या शिवसेना नावाचा उभाठा पक्ष आहे त्याच्याविषयी राज ठाकरेंनी कुठलाही उहापोह केला नाही, किंबहुना उल्लेख पण केला नाही. आणि ही खटकणारी गोष्ट होती. गेल्या 6 महिन्यामध्ये राज ठाकरे किंवा त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि त्याची वाटचाल आपण बघितली तर ती ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकवण्यासाठी धडपडणारा काही कार्यकर्त्यांचा घोळका, संघटना, पक्ष जे काय असेल, हीच मनसेची गेली 6 महिन्यातली ओळख होती. या पार्श्वभूमीवर तुमचा एक वार्षिक सोहळा होतो आणि त्या सोहळ्यामध्ये आपण नुकताच जो एक पहिल्यांदा प्रयोग केला त्या प्रयोगाविषयी चकार शब्द बोलत नाही, ही खरोखरच नवलाईची गोष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आता 20 वर्ष होऊन गेली आणि 20 वर्षात काय काय झालं याचा सगळा आलेख जगासमोर आहे. तो नव्याने इथे सांगण्याची किंवा त्याचा परामर्श घेण्याची गरज नाही. पहिल्या फटक्यात 27 वगैरे काही नगरसेवक मुंबईत निवडून आणणं किंवा
नाशिक सारखी एक महापालिका भले दुसऱ्या तिसऱ्या वर्गातली असेल, पण एक महापालिका ज्याच्यावर मनसेचा महापौर बसवणं, 13 आमदार निवडून आणणं ही छोटी गोष्ट नव्हती. पण तिथून पुढे परत यशाचं तोंड मनसेला बघता आलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या बदरी अपयश का आलं? प्रामुख्याने ज्या नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलचं कौतुक महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा करणारा बिगर भाजपा पक्षाचा कोणी नेता, वक्ता, प्रवक्ता असेल तर ते राज ठाकरे होते. ज्या पद्धतीमध्ये साबरमती फ्रंट वगैरे मोदींच्या सरकारच्या काळात बनली गुजरातमध्ये, त्याचं तोंड भरून कौतुक राज ठाकरेंनी केलं होतं. आणि म्हणूनच 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवल्यानंतर भाजपशी आपली युती किंवा जागा वाटप काहीही नसताना त्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप नव्हे पण नरेंद्र मोदी यांचं प्रचंड गुणगान केलेलं होतं. जे काही मोजके उमेदवार त्यांनी उभे केले होते लोकसभेला 2014च्या, त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांच्या पोस्टरवर नरेंद्र मोदींचे फोटो सुद्धा लावलेले होते. किंबहुना हे फोटो युतीमध्ये नसलेल्या मनसेने लावलेच कसे, हा आक्षेप तेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतला होता. मला आठवतं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग होते. आणि राजनाथ सिंग लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आणि मुंबईत आले असताना मनसेने मोदींचा फोटो लावणं यावर जोरदार आक्षेप उद्धव ठाकरेंनी घेतला होता, त्यांच्या अखंड शिवसेनेने घेतला होता. आणि शेवटी राजनाथ सिंग यांना पण जाहीरपणे सांगावं लागलं होतं की जे लोक एनडीए मध्ये किंवा महाराष्ट्रात महायुतीमध्ये नाहीत, अशा कुठल्याही पक्षाने भाजपचे राष्ट्रीय नेते किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो लावता कामा नये, वापरता कामा नये, इथपर्यंत गोष्टी झालेल्या होत्या. त्यानंतर बरंच राजकारण घडून गेलेलं. किंबहुना आपला उमेदवार निवडून आला तर लोकसभेत तो नरेंद्र मोदींच्याच पाठीशी उभा राहील, असंही त्यावेळेला राज ठाकरे यांनी उघडपणे सांगितलं होतं. आज परिस्थिती बदललेली आहे. 2019ला तर नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सुद्धा राज ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. असो, तो सगळा काळ मागे पडलाय. पण एक गोष्ट लक्षात यावी लागते, त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात महाराष्ट्रामध्ये मोठी फाटाफूट झाली. आणि शरद पवारांकडे राष्ट्रवादी हा अखंड पक्ष राहिलेला नाही, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळची शिवसेना, तिचं नाव आणि निवडणूक चिन्ह सुद्धा राहिलेलं नाही. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे असोत किंवा पवार गट असोत, हे नरेंद्र मोदींच्या विरोधामधलं राजकारण करत असताना त्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मुंबईत तरी निदान आघाडी केली आणि उरलेल्या ठिकाणी काही जमेल तिथे आघाडी जागा वाटप झालं. पण त्याचं फलित काय याविषयी जर तुम्ही तुमच्या वार्षिक राजकीय आढाव्यामध्ये काहीही मत व्यक्त करत नसाल, किंबहुना आपल्या मित्र पक्षाविषयी तक्रार सुद्धा करणार नसाल, तर मग तुम्हाला राजकारणात थोडा तरी रस शिल्लक राहिलाय का, असा प्रश्न पडतो. आणि मी ते सगळं भाषण जितकं आठवून बघतोय किंवा किंबहुना जे युट्यूबवर आहे ते मी दोनदा ऐकलं. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज ठाकरे हळूहळू आपल्या पक्षाला एक एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्था बनवायला निघालेले. गेल्या 50-60 वर्षामध्ये राष्ट्रसेवा दल, युक्रान, समाजवादी युवजन सभा किंवा अगदी डाव्या पक्षांच्या युवक संघटना, यातूनही मी आलेलो आहे. मी त्यांच्या सगळ्या
संघर्षामध्ये सुद्धा होतो. तिथे ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारची भाषणं, ज्या प्रकारचं विवेचन आणि राजकीय चिकित्सा मी ऐकत होतो, त्याचे पडसाद राज ठाकरे यांच्या भाषणात उमटलेत हे माझ्या लक्षात आलं. तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये मनोरंजनामध्ये अडकवून ठेवायचं आणि खऱ्या प्रश्नांकडून तुमची नजर उडवायची, लक्ष उडवायचं, ही सगळी भाषा ही आजची अजिबात नाहीये. तुम्ही अगदी कॉम्रेड एस.एम. डांगे यांच्यापासून अहिल्या रांगणेकर, तत्कालीन वेगवेगळे समाजवादी मधु लिंबे, मधु दंडवते वगैरे यांची भाषणं काढून बघितली तर तुम्हाला राज ठाकरे यांच्या भाषणामधला आशय जो आहे हा पूर्वाश्रमीच्या डाव्या समाजवादी आणि कम्युनिस्ट नेत्यांच्या विवेचनामध्ये सहजगत्या सापडू शकेल की जितकी सामान्य जनता मनोरंजनामध्ये आणि खोट्या काल्पनिक प्रश्नांमध्ये आणि विषयामध्ये गुरफटून पडते, तेव्हा त्या जनतेला, त्या सामान्य माणसाला आपल्या आयुष्यातल्या खऱ्या प्रश्नांसाठी अभ्यासाला वेळ नसतो, त्या समजून घ्यायला वेळ नसतो आणि त्याविरुद्ध आंदोलन आणि संघर्ष करायला वेळ नसतो. हा नॅरेटिव्ह आजचा नाही, तो 50, 60, 70 वर्ष जुना आहे. माझं सगळं तरुणपण हा असला नॅरेटिव्ह ऐकून आणि समजून घेण्यात गेलेलं आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांचं भाषण मी जेव्हा दुसऱ्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता मनसेचं पुनरुज्जीवन किती होईल. मनसे नावाच्या मूळच्या बाळासाहेबांच्या पठडीतून निघालेल्या एका खळखट्या पक्षाला नव्याने संजीवनी किती मिळेल मला माहित नाही, पण राज ठाकरे यांनी जी ताजी भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या जवळ गेले तर राष्ट्र सेवा दल सारखी मरणासन्न असलेली संघटना, जिथे कार्यालय किंवा काही कुठे ना कुठे खाणाखुणा दिसतील, बाकीची संस्था संघटना शिल्लक उरलेली नाही, अशा लोकांनी राज ठाकरे यांना जवळ केलं तर कदाचित राष्ट्र सेवा दलाचं पुनरुज्जीवन होऊ शकेल. आणि पुनरुज्जीवन याचा अर्थ ती संघटना फार मोठी मजबूत होईल, संघर्षाकडे जाईल वगैरे असं काही नाही. हा हातपाय हलवायला लागेल, जी अगदी मरणासन्न पडलेली आहे. युक्रान नावाची संघटना ही वयाच्या 80व्या वर्षानंतर सुद्धा स्वतःला युवक समजून कुमार सप्तशी त्या युक्रानचे आजही अध्यक्ष आहेत, ज्याची जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी त्यांनी स्थापना केली, शिवसेनेच्या आधी पण केलेली असेल कदाचित. त्यांची जी भाषा होती, त्यांची जी मीमांसा होती, त्यांचा जो नॅरेटिव्ह होता, तो आज 2026 मध्ये राज ठाकरे आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात वापरणार असतील, ठणकावून बोलत असतील. ती मंडळी फुले, शाहू, आंबेडकर वगैरे बोलतात, त्या 3 नावाच्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांनी 100-125 नावं सांगितली. आणि इंस्टाग्राम मधून बाहेर पडा, सोशल मीडियातून बाहेर पडा, दिवसभर मोबाईल सरकवत बसू नका वगैरे वगैरे जे काही सल्ले दिलेत, ते बघितल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की निर्भय बनो संघटना जी आहे तिचं नेतृत्व आता राज ठाकरेंनी करायला हरकत नाही. कारण त्यांचा जो नॅरेटिव्ह, त्यांचा अजेंडा, त्यांची भूमिका ही राष्ट्रसेवा दल, निर्भय बनो वगैरेंच्या पठडीतली असेल तर मग आपल्या नावातलं सेना हे नाव काढून टाकावं त्यांनी आणि निर्भय बनो सेना बनवावी. मला खरंच गंमत वाटली मित्रांनो. खरं तर मी राष्ट्रसेवा दल, निर्भय बनो, ते कोण विश्वंभर चौधरी आहेत, असीम शिरोदे आहेत, सरोदे आहेत, कुमार सप्तर्षी आहेत, यांना मैत्रीपूर्ण आवाहन करीत की बाबांनो, यापुढे तुमच्या अभ्यास वर्गाला जी रटाळ भाषणं होतात त्या रटाळ भाषणांमध्ये थोडी जान ओतायची असेल तर मुद्दाम राज ठाकरे यांना तुमच्या अभ्यास वर्गाला बोलवा. मरगळलेली तुमची जी अनुयायी मंडळी आहेत, ज्यांना कुठलीही आशा जगात पुढच्या राजकारणात भविष्यात दिसत नाही, यांच्यामध्ये मरगळ झटकून उभं राहण्याची क्षमता राज ठाकरे नक्कीच निर्माण करू शकतील. कारण
गुढीपाडव्याला जे काय भाषण राज ठाकरेंनी केले त्याचा सगळाच्या सगळा सूर हा आपण आता राजकारणातून बाहेर पडतोय, आपण आता समाज सुधारणा या क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय, समाज मनामध्ये सुधारणा घडवून आणणं आणि मग त्याचा पुढे काही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनामध्ये बदल घडवायला उपयोग झाला तर ठीक आहे, अशा प्रकारची एक निरीच्छ भूमिका राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला त्या भाषणातून घेतली. तुम्ही जर बारकाईने ते भाषण पुन्हा युट्यूबवर जाऊन नुसतं सरकवत बघा, राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे टाळ्या घोषणा याचा संपूर्ण दुष्काळ यावेळच्या गुढीपाडवा मेळाव्यात होता. अजिबात नव्हतं. टाळ्या गजर काही नाही, काही नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की त्या मंचावर एक गुढीचं चित्र लावलेलं होतं, पण प्रत्यक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकारणात उभारलेली 20 वर्षापूर्वीची गुढी या वर्षीच्या गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी खाली उतरवलेली आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जी अखंड शिवसेना नावानिशी गेलेली आहे, निशाणी सकट गेलेली आहे, ती परत आपल्याकडे आणण्याचा जो प्रयास उद्धव ठाकरेंनी सुरू केला होता, त्यातला एक मोठा अडसर, राजकीय दृष्ट्या मी बोलतो, एक मोठा अडसर राज ठाकरे यांची लोकप्रियता, राज ठाकरे यांचा करिश्मा ही एक शिंदेच्या मार्गातली अडचण होती. पण ठाकरे ब्रँड हा शिंदेकडे असलेल्या शिवसेनेची जी अडचण म्हणून होणार होता, तो ठाकरे ब्रँड आता नामोहरम व्हायला सुरुवात झाली आणि सगळीच्या सगळी शिवसेना सर्वार्थाने एकनाथ शिंदे यांची होण्यासाठी कुठलीही अडचण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राहिली असं मला वाटत नाही. आधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याचा राजकीय वारसा संपवलेला होता, पण जी काय थोडी धाकधुकी राज ठाकरेंमुळे वाटत होती, मला असं वाटतं की आता तीही राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या पक्षाच्या राजकारणाची गुढी खाली उतरवून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सर्वार्थाने शिवसेना त्यांची करण्यासाठी एक रस्ता उत्तमरित्या मोकळा करून दिलेला आहे. बघू काय होतं ते. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.